थँक्यू व्हेरी मच. बोलत मित्रांनो मैदानाच्या दिशेने इथे पहा काय घडलंय आणि बॅटची लिडिंग आहे स्टॉपेज आणि तिथे मात्र नक्कीच कॉटन बॉलचा विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आले. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अगदी बॅटच्या वरती लागला स्टिकरवर बॉल लागला आणि थँक्यू व्हेरी मच. या कमलेश या आधीच्या मॅचचा हिरो. इथे झेल ड्रॉप होतोय पहा थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एका बाजूला बॅटिंग साठी मचिकेत आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं ना तर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता वैभव त्या ऑन साईडला चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं ना तर स्वतः यजमान संघ मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला कोंगले स्पोर्ट्सला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पहा स्वतः गोलंदाज चेंडू खाली प्रयत्न चांगले होते परंतु तिथे काय घडलं पहा अगदी शेवटच्या क्षणाला मात्र नक्की चेंडूवरून नजर हटली आणि तिथं चेंडू मात्र नक्कीच अगदी धरणीला ताण केला. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर तुम्ही पाहिले तर धावसंख्या 5 धावा फलकावर एक गडी 5 धावा फलकावर असणार आहेत. एक गडी 5 देखील झालेत. मॅच महत्वाची असणार आहे दोन्ही संघांसाठी. पहा अगदी जर मॅच जिंकल्यानंतर डायरेक्ट ऑफ मध्ये एंटर होऊ शकतात. चला संकेत थोडस स्पीडअप घ्या आपल्याकडे वेळ कमी असणार आहे. जवळपास 3 वाजून गेलेत. भरपूर मॅचेस आपल्याला खेळवायच्या तिथे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पहा अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर बॅट आणि बॉलचा पुरेपूर संपर्क होत नाहीये आणि तिथे देखील झेल ड्रॉप केलाय. कॅचेस बिन द मॅचेस कॅच सुटली आहे. इथे देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक आले चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय तिथे. स्ट्रायकिंग एंडवर मचिकेत याला आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी संकेतचा हा बॉल वेगावर स्मार होऊन गोलंदाजी करत असताना पहा संकेत इथे वेगवान मारा टिचून मारा केला जातोय. अचूक टप्प्यावर नियंत्रणबद्ध गोलंदाजी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते.
यावेळी पुन्हा एकदा स्लो रमन. अगदी जर तुम्ही पाहिलं तर यॉर्कर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या बऱ्याचशा बाहेर चेंडू पिचिंग केले जातात. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे, कारण जर तुम्ही पाहिलं ना तर पडर एका बाजूला मचिकेत असणार आहे. मचिकेत अगदी फुटवर्कचा वापर होत नाहीये. तुम्हाला फुटवर्कचा वापर मैदानाच्या आतमध्ये करावाच लागणार आहे, कारण सातत्यानं वाईट यॉर्कर चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले जात आहेत. तिथे लॉंगॉनला चेंडू चाललाय. वा, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. एकेरी दुहेरी धावांनी धावपल पुढे नेण्याचा प्रयत्न. 4.5 सरासरीने धावफलकावर जमवल्या जातात. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. वैभव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. त्याहून साईडला चेंडू खेळून काढलाय. पहा तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होत आहे. अगदीच उडी मारून बसले. बॉल अगदी जर पाहिलं तर सीमारेषेच्या पलीकडे निघून चाललाय. बड बाउन्स येतोय चौकार. धावा मिळत आहेत 4. मचिकेत साठी हा चेंडू होता, खुला टाकला होता. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर खुलव्या टप्प्याची गोलंदाजी. बॅट आणि बॉलचा पुरेपूर संपर्क होत नाहीये. वैभवचं कौतुक करावं लागणार आहे. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर हा चेंडू त्यांनी खोललाच टाकलाय. अगदी खोलवर टप्प्याचा टिचून मारा केला जातोय. यजमान संघ अगदी या स्पर्धेला मात्र नक्कीच त्यांच्या माध्यमातून आयोजलं गेलं. पहिल्या पर्वात ही स्पर्धा मात्र नक्कीच आपल्याला एक सुपर डुपर हिट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मात्र नक्कीच स्लोवर वन थोडासा कट केला होता. शेवटच्या क्षणाला मात्र नक्कीच पिक केलं वैभवच्या बॅटमधून. पहा तिथे मात्र नक्कीच मिस कॉलिंग झालंय. आणि काय घडतंय, एक सिंगल धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव घेत असताना मात्र नक्कीच बॅटर आउट होताना आपल्याला पाहायला मिळतात. मचिकेत यांना मात्र नक्कीच माघारी परतावं लागतंय. विकेट होईल पतन. खेळाडू बाद. डीजे बाल बचावले गेले. 19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 19 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. तिसऱ्या षटकात जर पाहिलं ना तर वैभव थोडेसे महागडे ठरले. इथे 10 धावा आल्या. 19 धावा झाल्यात आणि 20 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी असेल. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर बॅटिंग करत असताना एका बाजूला देवा
केवळ 2 धावा त्यांनी बनवल्या. नचिकेत हे रनआउट स्वरूपात माघारी परतले, परंतु त्यांनी देखील 7 धावा संघाच्या खात्यामध्ये ॲड केल्या. त्यानंतर नॉट आउट वैभवने चांगली बॅटिंग केली, 8 धावा त्यांनी बनवल्यात. आर्यन आले मैदानाच्या आतमध्ये, त्यांनी केवळ 2 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या आणि 19 धावा झाल्यात. 20 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी असणार आहे. चला, आशिष स्पोर्ट्स कोंगळे आयोजित आशिष स्पोर्ट्स चषक ही 2025 ची मानाची भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या पर्वातच स्पर्धा एवढी सुपर डुपर हिट झाली आहे. 6 सीटर या यूट्यूब वाहिनीवर ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून जर मित्रांनो तुम्ही पाहिलं तर प्रथम व द्वितीय क्रमांक चषक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं, माननीय आदरणीय दत्ताराम जगदाळे बांधवितरे यांच्यातर्फे त्यांचे मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. त्याचबरोबर तृतीय क्रमांक रोख रक्कम आम्हाला ज्यांच्याकडनं मिळालं नवागड स्टार क्रिकेट संघ कोंगळे यांच्यातर्फे त्यांचे मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. चला, बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे, प्लीज बॅट्समन पाठवा. चतुर्थ क्रमांकाचं चषक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं, माननीय आदरणीय हेमंतजी मुलुक सारंग यांच्यातर्फे त्यांचाही मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. त्याचबरोबर मालिकावीर चषक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं, माननीय आदरणीय मंगेशजी बाईत साहेब यांच्यातर्फे त्यांचाही मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. या स्पर्धेच्या माध्यमातून साहेब आपण आपल्या या ठिकाणी हार्दिक असे आभार. उत्कृष्ट फलंदाज चषक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं, माननीय आदरणीय विकासजी साळवी साहेब त्यांचे मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज चषक हे आम्हाला यांच्या माध्यमातून या ठिकाणी सौजन्य प्राप्त झालं. कुमारी सुहानी मोहित यांच्यातर्फे त्यांचंही मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. इमर्जिंग खेळाडू चषक हे आम्हाला ज्यांच्या माध्यमातून सौजन्य प्राप्त झालं, कुमार कल्पेश राठवळ यांचे मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. त्याचबरोबर उत्कृष्ट यष्टीरक्षक चषक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालं, कुमार शरव जितेश रेवाळे यांचे मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. त्याचबरोबर सिक्सर किंग आजच्या दिवसामध्ये जो खेळाडू सर्वाधिक जास्त षटकार मारेल किंवा एकाच षटकात जास्त षटकार ढोकेलला त्या खेळाडूला सिक्सर किंग पुरस्कार दिला जाईल. ते चषक आम्हाला सौजन्य प्राप्त झालं. स्वर्गीय आशिष साळवी यांच्या स्मरणार्थ उज्ज्वल साळवी यांच्यातर्फे त्यांचे मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक कुमार अमय साळवी यांच्यातर्फे या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाले, त्यांचे मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. चला, पंचाचा इशारा येतोय, लेट्स प्ले. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉलवर ऑन साईडला चांगला फटका खेळला बॅटिंग साठी. एका बाजूला जर पाहिलं तर कल्पेश, दुसऱ्या बाजूला वैभव. चला, यानंतर घडत असेल जर्मन क्रिकेट संघ, जर्मन क्रिकेट संघ भोमडी महाबदेवाडी विपक्ष टीम असणार आहे. जर्मन तळवटकरवाडी दोन्ही टीमला विनंती असेल आपण टॉस साठी लगेचच या. जर्मन क्रिकेट संघ भोमडी महाबदेवाडी विपक्ष टीम असणार आहे. जर्मन देवन तळवटकरवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन या. लगेचच टॉस केला जातोय.
धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी इथे फुल टॉस चेंडू होता. पहा तिथे काय घडतंय आणि जावं लागेल माघारी. कल्पेश यांना मात्र नक्कीच माघारी परतावं लागेल. विकेटचं होईल पतन. खेळाडू बाद होत आहेत. पहा कल्पेश अगदी हताश निराश. महत्वाची मॅच आहे. महत्वाच्या क्षणी पात्र नक्कीच त्यांचं विकेट मैदानाच्या आतमध्ये. संकेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. नवीन खेळाडू असतील, यंगस्टर खेळाडू आहेत. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर षटकार चौकारांसाठी त्या खेळाडूला ओळखलं जातं. मोठमोठ्या फटक्यांसाठी त्या खेळाडूला ओळखलं जातं. टॅलेंट भरपूर जास्त प्रमाणात त्या खेळाडूच्या बॅटिंग बॉलिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर मोठं टॅलेंट घेऊन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ओ हो हो हो, पहिलाच बॉल उडालाय. हवे चेंडू आहे. चाललाय चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं. मी नक्कीच म्हटलं होतं संकेत यासाठी ओळखले जातात. काय फटका सजवलाय. अगदी पायातला चेंडू होता. त्याला मात्र नक्कीच पाठवून दिलं, फेकून दिलंय. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. एवढीच आहे तर धावसंख्या जर पाहिली तर 8 वर जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. इथून जिंकण्यासाठी शेवटचे 10 चेंडू आणि 12 धाबांची गरज. हो हो हो, पहिलाच बॉल अखूर टप्प्याचा आपटलेला बॉल होता. त्याला मात्र नक्कीच फोर्स केलंय. बॉल चाललाय अगदी सर मिड विकेट काउ कॉर्नरच्या डोक्यावरून. हो, हा चेंडू स्लोवर गती परिवर्तन करून चेंडू स्पेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो बा. स्लोवर वन अगदी या आधीचा चेंडू जर तुम्ही पाहिला तर थोडासा वेगवान चेंडू पाहायला मिळाला होता. चौदा धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. मॅच महत्वाची असणाऱ्या दोन्ही संघांसाठी. हो 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 हो, बॅटची कट आणि अगदी यष्टांच्या पाडी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. बिग विकेट डाऊन. वैभव बॅक टू द पॅव्हलियन. विकेटचं पतन. खेळाडू बाद.
6 धावांची गरज ही असणार आहे. त्याचबरोबरीने या स्पर्धेच्या माध्यमातून अजितजी मोहिते साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. इथे मात्र नक्कीच उज्ज्वलच्या माध्यमातून चेंडूला फोर्स केलं. पहा लंगलला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि झेल टिपलाय. सचिनचं कौतुक करावं लागेल. झेल टिपलाय. विकेटचं पतन. आणखीन एक गडी तंबूच्या दिशेने. बडा आउट. विकेटचं पतन. खेळाडू बाद. नचिकेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं तर कुल्ले स्पोर्ट्स हा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला शिवगणेश क्रिकेट संघ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही ताकदवर संघ आहेत. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं ना तर 5 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 6 धावांची गरज असणार आहे. संकेत केवळ 1 चेंडू संकेतने खेळलाय. त्याने 6 धावा बढवल्यात. इथे मात्र नक्कीच कोला टाकलेला हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी थोडेसे फंबल झालेत आणि तिथे मात्र नक्कीच 2 धावा बळून पूर्ण केल्या जात आहेत. संकेत थांबणार नाहीये. संकेत यासाठी ओळखला जातो. वेल फिनिशर आहे. कित्येक मॅचेस आपल्या बॅटिंगच्या जोरावर आपल्या संघाला मात्र नक्कीच विजयश्री प्राप्त करून दिला आहे संकेतने आणि त्या संकेतच्या बॅटिंगची गरज आता संघाला आहे. 4 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. शेवटचे 4 चेंडू. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. पहा गोलंदाजीसाठी नचिकेत सज्ज होताना पाहायला मिळतात. हा चेंडू सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. पहा तिथे जर तुम्ही पाहिलं ना स्लो बर्मन गतीने अगदी जर तुम्ही पाहिलं कानाच्या जवळून चेंडू निघून चाललाय. परंतु संकेतला संकेतला थांबवण्यात यश आलंय. पाहूयात इथे बोडास्ट्रो खेळण्याचा प्रयत्न. हो 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 काय घडलंय यष्टांच्या पाडी. वाह
काय क्षेत्ररक्षण केलंय, अतिशय सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण यश त्यांच्या पाठी. आणि तुमच्या माहितीसाठी मित्रांनो सांगेल, देवा याचा आज वाढदिवस आहे आणि देवा तुम्हाला आशिष स्पोर्ट्स कोंगळे आणि कोंगळे स्पोर्ट्स तर्फे भरपूर साऱ्या शुभेच्छा. वाढदिवसानिमित्त तुमचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत. शुभम. शुभम मात्र नक्कीच बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इथे स्लोवर वन घेतलेला टाकलेला हा चेंडू पाहते ते मात्र नक्कीच धावचीतची संधी आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच येताना आपल्याला पाहिलं मिळते. धावचीत स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस केली आहे, आत्महत्या मैदानाच्या आतमध्ये पाहिलं मिळते. अगदी 5 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या आणि तदरम्यानचे आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं तर 3 चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलंय नचिकेतला. शेवटचा 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम असणार आहे. इथे मोठा शो खेळलाय, फाईन लेगला चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव त्या ठिकाणी घेतले, दुसऱ्या धावेसाठी कॉल केला, 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि काय घडतंय पहा, अतिशय खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आणि 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 काय घडलंय, तो करेल. आणि संघ मात्र नक्कीच पुढील फेरीत जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतो. विडंबी असेल, चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साठी मी लगेचच आमंत्रित करेल. या कल्पेश